नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आपण आलेलो आहोत निमसाकर या गावामध्ये आणि निमसाकर या गावामधून लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. सर्वप्रथम मी राहुल बेबे न्यूज मराठीवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काय म्हणतो गाव या कार्यक्रमामध्ये देखील तुमचं सहर्ष स्वागत. काय निमसाकर हे गाव तसं एका बाजूला जरी असलं तरी निमसाकर मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत आणि त्या मतदारांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमका लोकांचा कल कुठं आहे, लोकांची पसंती कुठं आहे, निमसाकर या गावचा विकास झाला, निमसाकर गाव झाला आहे का, किंवा निमसाकर गावामध्ये काय अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. जास्त वेळ न लावता थेट आपण लोकांशी संपर्क साधणार आहोत. आपल्याला इथे दादा दिसत आहेत. राम राम दादा. नमस्कार. 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 गाव कुठलं? निमसाकर. निमसाकर. काय वाटतं एकंदरीत 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं निमसाकर गाव बदललंय का? बदललंय. काय काय नेमकी काय विकास कामं काय झाली गावात? विकास काम भरपूर झाली. रोडची झाली, बंदिस्त गटरे झाली, जलजीवनची कामं झाली, भरपूर कामं झाली. म्हणजे कामा बाबतीत काय प्रॉब्लेमच नाही. आरोग्याचे प्रश्न सुटले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. ठीक आहे, काम चालूच आहे ना. काम चालू आहे. आरोग्याचे काही प्रश्न नाही, काय अडचण काय नाही. एकंदरीत 2024 ला कोण गुलाल उधळेल असं तुम्हाला वाटतं? बर्ने मामा. बर्ने मामा म्हणजे एकंदरीत बर्ने मामा गुलाल उधळणे मागचं कारण काय आहे? विकास आहे. म्हणजे काय तुमच्या गावामध्ये अडचणी आहेत का असं वाटतं का तुम्ही गावचं नागरिक म्हणून की आमच्या गावामध्ये ह्या योजना याव्यात? नाही, आता योजनेचं म्हणलं तर योजना भरपूर आणलेले आहेत. मामाच्या माध्यमातून आलेले म्हणजे एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्या निमसाकर गावामध्ये केलेल्या विकासावर जनता खुश आहे का? आहे. काय अडचणी गावात? काही सुद्धा नाही. अतिशय दणकेबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेल्या विकासावर जनता खुश आहे. अजून दादा बसलेले आहेत. दादा राम राम. राम. गाव कुठलं? निमसाकरच आहे. काय वाटतं निमसाकर गाव तुमचं बदललंय का? खूप बदलले. काय काय नेमकं विकास काम? सगळ्या प्रकारचे रोड, पाण्याची सोय आता मोठी चालू आहे इथं. अजून अंडरग्राऊंड गटारे हायमास गावात कितीतरी मोठे लागले. भरपूर काम झाले. आमच्या सारख्या 400-500 मतदानाच्या एरियात 4-5 हायमास लागले. नाही, भरपूर प्रमाणात. काय वाटतं अजून तुमच्या निमसाकर गावामध्ये काय सोयी सुविधा याव्यात असं वाटतं तुम्हाला? सुविधा भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत आणि इथून पुढे जरी व्हायचं असलं तरी मामांचीच गरज बसणार आहे. मामांचीच. दुसरीकडनं होणार नाही. काय वाटतं 2024 ला दत्तात्रय मामा भरणे हॅट्रिक करतील? 100% करतील. 100% करतील. काय वाटतं का तुम्हाला की मामांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये अशा योजना याव्यात? भरपूर योजना आलेल्या आहेत. आणि अजून पण मी सांगितलं तसं अजून बी कुठली योजना पाहिजे असेल तर मामाच करतील. म्हणजे दवाखान्याची सोय आहे का गावात? दवाखान्याची सोय आहे आणि चांगल्या प्रकारचा दवाखाना देतो म्हणून पण सांगितलेलं आहे. जागा मंजूर आहे. जागा मंजूर आहे म्हणजे येईल का दवाखाना? येईल मामाच्या माध्यमातून 100%. म्हणजे मामांच्या विकास कामांवर जनता खुश आहे का? खुश आहे. काय अडचणी नाही. काय अडचणी त्यांच्या बाबतीत तर काय नाही. काहीच नाही. अतिशय दणदणीत प्रतिक्रिया दादा देत आहेत. अजून आपल्यासोबत दादा आहेत. राम राम दादा. राम. गाव कुठलं तुमचं? निमसाकर. काय वाटतं तुमचं निमसाकर गाव 2014 ते 2024 या कालावधीमध्ये बदललंय का? नाही, असं काही एवढं फरक नाही झाला. नाही फरक झाला. म्हणजे काय वाटतं तुमच्या अजून निमसाकर गावामध्ये काही सोयी सुविधा याव्यात तुम्हाला वाटतं? दवाखाना नाही. आता तुमच्या गावातील लोकांशी आम्ही चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की मंजूर झालेला आहे तो दवाखाना, लवकरच आपल्या गावामध्ये येईल. इलेक्शनच्या तोंडावर असंच होतं, मंजूर झालंय, ही झालंय, सगळं येतं. पण जेव्हा येईल तेव्हा येईल. 10 वर्षात नाही आला ते आता कसं येईल? बरोबर आहे. म्हणजे ती जागा वगैरे काहीतरी मंजूर झाली म्हणले झाली असेल, पण जेव्हा होईल चालू तेव्हा होईल. बरोबर. अजून काय वाटतं तुम्हाला तुमचं म्हणजे गावचं नागरिक म्हणून तुमच्या गावामध्ये काही सुख सुविधा यावेत? दवाखाना नाही, इथं राजकारण चालतंय. राजकारण जाऊन देते, आपल्याला काय घेते ना. आपण काय म्हणतोय विकास काम काय झाली पाहिजे? पाण्याचा प्रश्न आहे आमच्या 54ला 6व्या दाऱ्याला आम्हाला ह्या 5 वर्षात पाणी सुटलं की 6व्या दाऱ्याला पाणीच येत नाही. काय वाटतं 2024 ला कोण गुलाल उधळेल? प्रवीण भैया माने. अतिशय दणकेबाद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. म्हणजे प्रवीण भैया माने 2024 आमदारकीचं इलेक्शन लढवत आहेत. कोणकोणते विकास मुद्दे धरून ते इलेक्शन लढवत आहेत? ऊसाचा प्रश्न आहे ते सोडवणार आहे.
परत दवाखान्याचा प्रश्न आहे ते सोडून परिवर्तन घडवायचंय. परिवर्तन तरुण घडवायचं. वर्ग सगळा प्रवीण भाईंच्या मागे आहे. बरोबर आहे. काय तुमच्या गावातून एकंदरीत प्रवीण भैया माने यांच्या उद्योग समूहामध्ये किती युवक आता काम करत आहेत? भरपूर आहेत. भरपूर आहेत. म्हणजे जे काही प्रवीण भैया माने करतील त्याच्यावर तुम्ही खुश असाल? हो, म्हणजे खुश. परत दवाखान्याचा प्रश्न आहे ते सोडून परिवर्तन घडवायचंय. परिवर्तन तरुण वर्ग सगळा प्रवीण भाईंच्या मागे आहे. बरोबर आहे. काय तुमच्या गावातून एकंदरीत प्रवीण भैया माने यांच्या उद्योग समूहामध्ये किती युवक आता काम करत आहेत? भरपूर आहेत. भरपूर आहेत. म्हणजे जे काही प्रवीण भैया माने करतील त्याच्यावर तुम्ही खुश असाल? हो, म्हणजे खुश. असं होऊ नये, परंतु एक मी प्रश्न विचारतो, प्रवीण भैया माने 2024 ला आमदार होतील किंवा न होतील ती जनता ठरवेल, परंतु ऊसाचा कारखाना देणार आहेत, प्रवीण भैया ह्या शब्दाला जागतील? जगणार. जागणार. तुमचा विश्वास आहे? उद्योगपती आहेत ते. उद्योगपती उद्योग आहे. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला नाही देण्याचा ते प्रयत्न करते. प्रयत्न आता बघतोय आपण बाकीचे कारखाने किती दर देतात. इंदापूर मधील किती देतात दर. माळेगाव सोमेश्वर किती दर देतोय. आज भावनगरची काय अवस्था चालली आहे. एकंदरीत सगळीकडे अशी चर्चा आहे की प्रवीण भैया माने दुधाला रेट कमी देतात. काय म्हणजे? नाही नाही, असं कोण म्हणतं. महाराष्ट्रातल्या कुठल्या संघाचा रेट त्यांचा आहे? असं उठवतात की अनुदान जमा झालं नाही. आज निमसाकर मधल्या कुठल्या दूधवाल्यांना जाऊन विचारा, शासनाचं कितीपर्यंत अनुदान सुटलं आणि दूधवाल्यांना कितीपर्यंत अनुदान शेतकरी प्रवीण भैयांवर खुश आहे. काय अडचण प्रवीण भैयांना नाही काय. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिली. एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की 2024 ला प्रवीण भैया माने गुलाल उधळणार. आपल्यासोबत दादा आहे. दादा गाव कुठले? निमसाकर. निमसाकर. काय वाटतं निमसाकर मध्ये म्हणजे निमसाकर गावामधून 2024च्या आमदारकीच्या इलेक्शनला कोणाला लीड असेल? दत्तात्रय मामा भरणे. दत्तात्रय मामा भरणे. काय ह्याच्या मागचं कारण काय आहे नेमकं? मामांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करत असताना मामांना तालुक्यातलं एक गाव बी असं ठेवलं नाही की तिथं विकासाची गंगा वाहिली नाही. बरोबर आहे. नेमकी तुमच्या गावात कोणकोणती विकास कामं झाली? अंतर्गत गटारे असतील, जलजीवनची पाणीची योजना असेल. सगळ्यात महत्वाचा मामांना तालुक्यातला पाण्याचा प्रश्न आपल्या मिटवलेला. आता दादा म्हणले की तुमच्या गावातले की गावामध्ये पाणी येत नाही. ती पाणी चौपल सुटल्यावर सव्यादाऱ्यावर किती पाणी आलं? एक मिनिट. ती पाण्याचा प्रश्न शेतीचा आहे. त्याला बर्णे मामा असो, दादा असो, किंवा प्रवीण भाई असो, किंवा हर्षवर्धन पाटील असो, असं त्या नेत्यांना सांगावं की मी पाणी शेतीला देईल, असं ठामपणे आम्हाला स्टॅम्पवर लिहून द्यावं. बरोबर आहे. कोणी देऊ शकत नाही. पाणी निसर्ग आहे. निसर्गानं साथ दिली, धरणात पाणी आलं तर आपल्या कॅनलला पाणी येणार आहे. बरोबर आहे. ती 42 गावांचा बी पाण्याचा प्रश्न असतो. नेमका काय विषय होता? 22 गावांच्या पाण्याची योजना मामांना 5 TMची पाणी योजना मंजूर केली होती. कालच्याच सभेत मामानं सांगितलं आणि तालुकाभर सांगतात, प्रत्येक लोकांना माहित आहे की त्या 5 TMची पाण्याची योजना अडवली कुणी. ह्या विरोधकांना, तुतारीच्या उमेदवारानं त्या पाण्याची योजना मामांच्या आडपाया घालून सोलापूरची जनता फसवली. सोलापूरच्या जनतेला सपोर्ट केला. म्हणजे एकंदरीत आपल्या 22 गावाचा पाण्याचा प्रश्न कोणता नेता सोडवला असं तुम्हाला वाटतं? दत्तात्रय मामा भरणे सोडवू शकतात. विश्वास आहे मामा? 100%. तुमच्या गावामध्ये जो विकास झाला त्या विकासाच्या विकास कामांवर तुमची जनता खुश आहे का? म्हणजे गावकरी खुश आहेत का? 100% गावकरी खुश आहेत. कोण 2024 ला गुलाल उधळ? दत्तात्रय मामा भरणे. अतिशय दणकेबाज प्रतिक्रिया दादांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे जो काही पाण्याचा प्रश्न आहे ते केवळ आणि केवळ दत्तात्रय मामा भरणे सोडवतील असं त्यांचं मत आहे. आपल्यासोबत दादा आहेत. दादा गाव कुठलं? निमसाकर. निमसाकर. काय वाटतं तुमच्या निमसाकरचं 2014 ते 2024 या कालावधीमध्ये काय पालट झालाय का? विकास कामं झाले? कॅमेरा बघा, 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी तर पाणी साचत होतं समोर. इथं ही बर्णे माझी कृपा आहे सगळी. या रस्त्यानं 10 वर्षापूर्वी एसटी बंद झालते. ही बघा कसा रस्ता दिसतोय. ती 1 नंबर क्लिअर कट 100 नंबरी सोनं. 100 नंबरी सोनं. अजून काय तुमच्या गावामध्ये विकास कामं झाली? विकास पूर्ण चांगला आहे. मग आता काय कमी असतील ती मामा देतो म्हणले तसे. काय राहिलंच नाही तसं. राहिलंच नाही. म्हणजे आता म्हटले की तुमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. इथं समोरच काम चालू आहे. तुम्ही बघायचं जलजीवन समोरच चालू आहे. यांच्या इथली टाकी पूर्ण बांधकाम, टाकीचं बांधकाम पूर्ण झालंय. आता टाकीचं बांधकाम पूर्ण असताना पाणी येणारच. टाकी बांधकाम येणारच आहे. पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर त्यांची 1 HP मोटर त्या पाईपलाईन बसलेले. त्यांना नाही वरवलं यांना. नाही वरवलं त्यांना. ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत ते. ग्रामपंचायतचे माझे सदस्य आहेत. त्यांच्या वॉटर सप्लाय पाईपलाईन आली ना, ह्याला 1 इंची कनेक्शनची मोटर यांची त्या पाईपलाईन बसलेली आहे. 2 मिनिटं थांबा. टाकीचं पाणी सगळी वस्ती पिते. अख्ख्या गावाला माहित आहे. 2 मिनिटं. ह्या दादांनी ऐका 2 मिनिटं.
मिनिटं ह्या प्रश्नावरून दणका उठेल. अतिशय सुंदर दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रियेला तुमचं उत्तर काय? फक्त एकच प्रॉब्लेम होता आम्हाला. आम्ही 2019ला 2014ला भरणे मामाचंच कार्य करतो होतो. आम्हाला आता परिवर्तन घडवायचंय. आमच्या 6व्या दाऱ्याला अख्ख्या गावाला जाऊन विचारा. गावाला अख्ख्या गावाला विचारा. भर उन्हाळ्यात आमच्या 6व्या दाऱ्याला आजपर्यंत पाणी आलं नाही. आमचा कसं असतं, तळ्यात जर पाणी असेल तर पाणी येतं. आता वर बी तिकडे आहे. नाही वर बी पाणी वाढवतात. एक मिनिट ऐका, मी मान्य नाही त्याच्यात मी सहमत आहे. खाली हर्षवर्धन पाटील पाणी अडवतो, इकडलं बी अडवतो. आणि 6व्या दाराला प्रत्येक वर्षी आम्ही उपोषण केलेत, आम्ही रस्ता रोको केलेत. पण ह्यातनं मार्ग दत्ता मामा भरणेने काढला होता. आणि ह्यातनं दत्ता मामा भरणे आणि अजित पवारच मार्ग काढू शकतो पाण्यासाठी. आणि 5 टीमचे पाणी आणि 22 गाव खाली हर्षवर्धन पाटील पाणी अडवतो, इकडलं बी अडवतो. आणि 6व्या दाराला प्रत्येक वर्षी आम्ही उपोषण केलेत, आम्ही रस्ता रोको केलेत. पण ह्यातनं मार्ग दत्ता मामा भरणेने काढला होता. आणि ह्यातनं दत्ता मामा भरणे आणि अजित पवारच मार्ग काढू शकतो पाण्यासाठी. आणि 5 टीमचे पाणी आणि 22 गावाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर दत्ता मामा भरणे आणि अजित दादा पवार शिवाय कोणच नाही या तालुक्यात. पण अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली आहेत. ह्यांच्या गावातलं काही वैयक्तिक असते ना आपल्याला काही माहित नाही. म्हणजे वैयक्तिक नाही, पण काही त्यांचा प्रश्न आणि तुमचा प्रश्न तुम्हाला माहिती. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे त्यांना परिवर्तन घडवायचं आहे. शेवटी लोकशाही परिवर्तन होणारच नाही. होणार आहे 1001%. अजून दादा आहे सभेत सांगितलं की शेतकऱ्यांचं अनुदान जमा झालं नाही. हे शेतकरी दूधवाला आहे. अजून निमसाकर मधल्या कुठल्या दूधवाल्याला विचारा शासनाचं अनुदान जमा झालं का नाही. झालेलं आहे, परंतु अडचणी आहेत. काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. नाही त्याच्यात शासनाला आपण फायली दिल्या, शासनाला डाटा जातो. अनुदान समाधान नाही. या माणसाला अजून अनुदान मिळालं नाही. ठराविक झालं ह्यालाच मिळालं नाही. ठराविक जनावर झालंय. तुमची अडचण काय नेमकी अनुदानाची? कसं असतं, शासनात सगळ्याला समान निधी मिळला पाहिजे. पण ती ठराविक जणालाच निधी मिळलाय, ठराविक जणाला राहिलाय. म्हणजे तुमच्या क्वेरी लागली का काय? म्हणजे तुम्ही सगळे दिले डॉक्युमेंट. फक्त राहिले का मला अनुदान येत राहिले. एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की अनुदानाचा काय विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करता, 2 मिनिटं ऐकून घ्या. जर तुम्हीच कालवा केला तर कोणालाच काय कळणार नाही. मुद्देसूद बोला, थोडं थोडं बोला, मोजकं बोला. फापट पसाऱ्यातलं काय आपल्याला निष्पन्न होणार नाही. काय मी काय म्हणतो की तुम्ही सांगतो 2 मिनिटं मामा. अनुदान हा प्रश्न आहे तो 1 मिनिट. अनुदान हा प्रश्नाला मान्यतांचं काही योगदान नाही. तो गव्हर्नमेंटचा निर्णय आहे. तो मोदी सरकारचा निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथराव शिंदे असतील, ह्यांना घेतलेला निर्णय अनुदानाचा आहे. एक माझी विनंती आहे, प्रवीण भाई यांना एक करावं. जो दुधाला दर आहे तो महाराष्ट्राच्या दूध संघाचा अध्यक्ष म्हणून प्रवीण आपले दशरथ दादा माने होते. त्यांना शेतकऱ्यासाठी जर आमदारकी लढवायची निवडून यायचंय प्रवीण भाई यांना, तर त्यांना शेतकऱ्यांना 40 रुपयाच्या वरती दर द्यावा दुधाचा. आम्ही सगळे सहमत आहे. त्यांना द्यावा शब्द की मी 40 रुपये तुम्हाला दर जाहीर करतो, मतदान आम्हाला करा. अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे दादांनी. ती अनुदानाचा बी प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणजे अकाउंटवरती अनुदान जमा झालं नाही. त्याचं रिझन काय आहे? काही डॉक्युमेंट मध्ये क्वेरी असेल किंवा तुमचा अकाउंट नंबर चुकला असेल किंवा जो गायीसाठी बिल असतो त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर अनुदान जमा होत नाही. परंतु तुम्ही जे काही तुमचे दूध डेअरीवाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, तुमच्या अडचणी त्यांना सांगा, 100% सोडवण्याचे प्रयत्न करतील. अजून दादा आपल्या सोबत आहे. दादा गाव कुठलं? निमसाकर. काय वाटतं, निमसाकर गाव तुमचं बदललंय का? विकास हा दिखावा आहे. खरा प्रश्न आहे बाबा सुशिक्षित बेरोजगारांचा. तर मान्यदादा प्रवीण भाईच्या माध्यमातून जवळजवळ 7,500 लोकांना कालवा कोणी सुद्धा करणार काय होतं? आवाजच जात नाही, कोण काय म्हणतंय कळत नाही. 2 मिनिटं सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. विकास हा दिखावा आहे. ऐका की कटचा विषय नाही येणार. अख्खा व्हिडिओ तुम्हाला हाय असं दिसणार. खरी आता गरज काय तर सर्वसामान्य हे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे. त्यांना सर्व्हिस नोकरीचा प्रश्न आहे. तर प्रवीण भाईच्या माध्यमातून आजपर्यंत 7,500 लोकांना रोजगार दिला. आता मान्यदादांनी शब्द दिलाय की अजून 5,000 मुलांना रोजगाराची संधी निर्माण करा. काय वाटतं तुम्हाला, प्रवीण भाई माने हे ऊसाचा कारखाना तालुक्यामध्ये उभा करतील का? 100% काढणार. अजून काय
काय असा मुद्दा घेऊन प्रवीण भाई 2024 इलेक्शन लढवते? विकासाचा मुद्दा. विकासाचा मुद्दा बंधाऱ्याचा प्रश्न असतील, नदीवरच्या बंधाऱ्यात. आता 2 महिने तुम्हाला सांगतो, बंधाऱ्याची अशी परिस्थिती आहे की आता पाणी आहे नदीत भरपूर. 2 महिन्यात सगळी नदी पूर्ण मोकळी होऊन जाईल. कॅनलचा पाण्याचा प्रश्न आहे, अस्तारीकरणाचा प्रश्न आहे. ह्या मुद्दे घेऊन प्रवीण भाई निवडणूक 2024 ला प्रवीण भाई माने गुलाल उधळतील. 100% प्रवीण भाई गुलाल उधळतील. खुश आहे प्रवीण भाई? 100%. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं आहे 2024 ला प्रवीण भाई माने गुलाल उधळतील. आपल्या बरोबर बाबा आहेत. बाबा, आता अशी राजकारण तुम्ही लय बघितली असतील, अशी इलेक्शन लय बघितली असतील, पण आपल्या तालुक्यामध्ये आता तिरंगा लढत आहे. 3 उमेदवार आहेत. प्रवीण भैया माने आहेत, दत्तात्रय मामा भरणे आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. काय वाटतं तुम्हाला, खमका नेतृत्व आणि खमका नेता कोण? गडाळेश्वर इच्छा नाही, गडाळेश्वर पर्याय नाही. म्हणजे खमका नेता म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? खमका नेता असा भक्कम नेता तुमची कामं करते ना, कुणाकडे बघता? घड्याळवाल्याकडे. म्हणजे घड्याळ खुश आहे. काय तुमच्यासाठी काही योजना आल्यात? बस प्रवास फुकट आमच्याकडे साड्या आल्या ते, आणि आता म्हाताऱ्या माणसाचं प्रकरण मंजूर झालं नाही, ते होणार आहे. बाकी काय नाही. म्हणजे घड्याळ तुम्ही खुश आहे. अतिशय दणकेबाज बाबांनी प्रतिक्रिया त्यांची नोंदवलेली आहेत. आपल्यासोबत दादा आहेत. जरा वरी तुम्ही दिसायचं नाही कॅमेऱ्यात. काय वाटतं तुम्हाला, तुमचं गाव बदललंय का? नाही, गाव नेमसाकरच आहे. गावातलाच आहे मी. प्रतिक्रिया आमची चांगली. मामांची सभा कालची झाली, छान झाली. आणि मामाला या वर्षी चान्स दिलाच पाहिजे. म्हणजे कारण का आतापर्यंत तालुक्याची परंपरा आहे, 3 वर्षापेक्षा आमदार जास्त परत होत नाही. हर्षवर्धन पाटला 3 वर्ष होऊन गेल्यात. तुम्हाला सांगतो, गोल्पापासून ह्याच्यापासून सगळं 3-3 वर्षाच्या एक कालची झाली, छान झाली. आणि मामाला या वर्षी चान्स दिलाच पाहिजे. म्हणजे कारण का आतापर्यंत तालुक्याची परंपरा आहे, 3 वर्षापेक्षा आमदार जास्त परत होत नाही. हर्षवर्धन पाटला 3 वर्ष होऊन गेल्यात. तुम्हाला सांगतो, गोल्पापासून ह्याच्यापासून सगळं 3-3 वर्षाचा एक टप्पा आहे. ही मामाने 3 वर्षात टप्पा पूर्ण करावा. म्हणजे मामा विकास कामं करतील का? केलेत की. आता काय ठेवलं? खुश आहे का? खुश नाव 5 देत रस्ता आहे, राव चला जाऊ, तू माझ्या घरापर्यंत रस्ता आहे. घरापर्यंत हो. म्हणजे एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्या गावामध्ये विकास केलाय, त्या विकासावर जनता खुश आहे का? खुश आहे, खुश आहे. काय अडचण अजिबात नाही. काय गावात यावं वाटतं का तुम्हाला? विकास काम अशी अशी आमच्या गावात अजून हवीत. जे राहिल्यात ती काम आपण करून घेऊ ना त्यांच्याकडून. करून म्हणजे मामा करतील का? मामा करणार की. म्हणजे मामावर तुमचा 100% विश्वास आहे? हो, आहे की. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, जी काही काम आमच्या गावामध्ये राहिलेली आहेत ती दत्तात्रय मामा भरणे हे करतील, असा त्यांचा विश्वास आहे. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून इथं बसलेले आहेत. दादा राम राम. राम राम. काय गाव कुठलं तुमचं? गाव निमसाकर. निमसाकर. काय तुमचं निमसाकर 2014 ते 2024 या कालावधीमध्ये बदललंय का? बदलवेत काय आमचंच बदललेलं आहे. बदललेलं आहे. पहिलं पण बदललं होतं 20 वर्षाच्या काळात. 10 वर्षात बी कामं झाली. पण आता विषय असा आहे की आजी नको माझी नको, एक बाजी पाहिजे, नवीन बाजी पाहिजे. अतिशय दणकेबाज प्रतिक्रिया. म्हणजे तालुक्यात फक्त अशी चर्चा आहे की फक्त युवक प्रवीण भाईच्या मागे आहेत, पण तो मुद्दा तुम्ही खुडून काढलेला आहे. म्हणजे तुमचं आता वय काय? वय माझं 52 आहे. 52 वर्षाची ही लोक प्रवीण भैया माने यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. का नेमकं प्रवीण भैयाला साथ देण्या मागचं कारण काय? रोजगाराचा विषय आहे. रोजगाराचा विषय कोणीही सोडवू शकलं नाही. कोणी सोडू शकलं नाही. नुसतं हे रस्ते केलं उकडून निघतात. रोजगार कोण देते का? बरोबर आहे. पाण्याचा विषय म्हणतात, पाणी झालं. पाण्याचा विषय काय नाही. पाण्याचा विषय सुद्धा काही नाही. प्रत्येक लोकांच्या ह्या बाबाच्या सुद्धा मनक्याचा खिळखिळा झाला पाणी वाहून. पाणी हा विषय अतिशय गंभीर आहे. पिण्याचा पाणी आणि शेतीच्या पाण्याचा पण विषय अतिशय गंभीर आहे. वर्षात तर पाणी अजिबात वेळेवर सुटलेलं नाही. जे म्हणणारे टिमके वाजवतात ना, पाणी मिळालं, अजिबात नाही. रस्त्याची अवस्था तीच आहे. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला 2024 ला प्रवीण भैया माने गुलाल उधळतील का? 100%. आणि जो काही त्यांनी कारखाना उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो फूड इंडस्ट्री कारखाना करणारच 100% करणार. त्यांच्यावर विश्वास आहे? दमक आहे, तेवढी दमक आहे. अतिशय नाही अजिबात. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्यासोबत बाबा आहेत. दादा म्हणजे सुशिक्षित आहेत. काय वाटतं तुम्हाला? मला जसं समजतंय निमसाकर मध्ये, तसं हे दोघं पण मामा आणि भाऊ ह्यांचं राजकारण फक्त आजपर्यंत 22 गावाच्या पाण्यावरती चाललेलं आहे. हा प्रश्न तर अजूनपर्यंत सुटलेला नाही. आता मामा रात्री म्हणले भाऊने अडवलं, भाऊ म्हणतात मामा काय काम करत नाहीत. ह्याच्यात सगळं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. खरी परिस्थिती तुम्हाला माहित आहे. त्याच्या
पाठी मागची म्हणजे हे दोघं फक्त एकमेकांसोबत भांडणं नाही, नाही, करतात. तुम्ही आता जे बोलला की मामांनी जो रात्री तुम्ही म्हणला सभेमध्ये मामांनी पाण्याचा प्रश्न मांडला, म्हणजे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की मामा डायरेक्ट गावकऱ्यांना ते पुरावा देत आहेत की मी पाण्यासाठी काय काय केलं. सह्या झाल्या होत्या तर मग पाणी का म्हणून आणलं नाही तुम्ही? त्यांनी अडवलं ना, त्यांचा मोडा काढायचा होता, म्हणजे अडवलं होतं ना, ते मोडीत काढून तुम्ही पाणी का म्हणून आणलं नाही मग जनतेसाठी? बरोबर पाणी आणायचं होतं मग. पण एखादं चांगलं काम करत असताना जर काही अडथळे आले तर ते अडथळे सोडवण्यासाठी काही वेळ जातात. हो, पण ते सरकारमध्ये होते. म्हणजे त्यांना कुणाची अडचण होती का? नाही. कधी आता 2.5 वर्ष सरकारमध्ये होते ना, त्यावेळेस त्यांच्यापाशी पॉवर होते ना, मग त्यावेळेस का त्याचा पुरावा म्हणजे हे केलं ना, पाठपुरावा करून. दत्तात्रय मामा भरणे यांनी सगळे पाठपुरावा दिलेले आहेत, तुम्ही अजून पण व्हिडिओ बघा. हाय, बघितलेत, रात्री बघितलेत. मग आणायचं होतं, त्यांनी अडवलं होतं ना तुम्हाला, त्यांना हेच बळी पडायचं नव्हतं ना त्यांना, तुम्ही पाणी आणायचं होतं. रोजगाराचा एकही रोजगार पर्याय ह्यांनी एकही उपलब्ध केलेला नाही. या तालुक्यामध्ये रोजगाराचा भीषण हे आज युवा युवती शिक्षण करून घरी बसलेले आहेत. प्रवीण भैया माने ना आमदार ना खासदार ना मंत्री ना कुणाचा पाठिंबा नसताना 7,400 लोक त्यांच्याकडे आता कामाला आहेत. मग त्यांना आमची पसंती आहे आता सध्याला, कारण सगळ्यात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे. एकंदरीत 2024 प्रवीण भैया माने इलेक्शन लढवत आहेत आमदारकीचं. कोणकोणत्या मुद्द्याला धरून इलेक्शन लढवत आहेत? बेरोजगारी, पाण्याचा एक प्रश्न आहे, बंधाऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. पाणी असं सगळं खाली वाहून जात आहे. पाणी अडवण्याचा ते म्हटले प्रयत्न करणार आम्ही, पाणी अडवायचा जागोजागी. हे एक मुद्दा आहे. कारखान्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, ते पूर्ण करतील, 100% पूर्ण करणार. प्रवीण भैया रोजगार निर्मिती 100% प्रवीण भैयाच करू शकतात. या दोघांचं ते काम नाही. बरोबर आहे. एकंदरीत प्रवीण भैया माने यांनी निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयावर तुम्ही खुश आहात? एकदम खुश आहे. 2024 ला कोण गुलाल उधळेल? हलगी लावून प्रवीण भैया आमदार होणार आहेत. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत. काही लोक आहेत, थोडी जागा करायला गर्दी करू नका आणि सहकार्य करा, बोलू नका, सगळ्यांकडे वळी नेऊ, सगळ्यांचा नंबर घेऊ. बाबा आहेत आपल्यासोबत. राम राम बाबा. राम राम. काय गाव कुठलं तुमचं? निमसाकर. काय वाटतं 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं निमसाकर बदललंय का? बदललंय. काय नेमकी काय विकास कामं झाली? विकास काम हे दिसतंय ना आता इथं बीकेबी रोड नव्हता, इथं माणूस स्टँडवर दिवसाचा आडोबा राहत नव्हतं, असली परिस्थिती. विकास काम हे दिसतंय ना आता इथं बीकेबी रोड नव्हता, इथं माणूस स्टँडवर दिवसाचा आडोबा राहत नव्हतं, असली परिस्थिती होती. आज कसं दिसतंय सोन्यासारखं, संध्याकाळी बसलं लाइटिंग बिटिंग कसं दिसतंय. ही गावाला शोभा आली, भरणी मामामुळे आली. म्हणजे तुमच्याच गावामध्ये काही लोक म्हणतात की पुढे रस्ते केले आणि मागे उकारले. मला तुम्ही सांगा, आता तुमचाही माईक आहे, की बोलून खराब होतो का नाही तुमचं? मग आता रस्ता केल्यावर माणसं गेले आल्यावर खराब होणार. तुमच्या पायात चप्पल आहे ती दिसती का नाही? मग केल्यावर दिसणारच किती. मग आता काही चप्पल काय हातात घालायचे? मग रोड चालवायचं म्हणजे दिसणारच ना, रोड दिसणारच ना. त्याच्यावर वाहनं गेली झालं खडं पडणार की ते बोलणार का काही बोलते ती. बरोबर. मग म्हणजे हे असं काही आरोप मामांवरती लावलेले जातात बिनबुडाचे, एकही खरा आरोप नाही. अहो त्यांनी काही केलंच नाही, तो आरोप करणार आणि काही केलंच नाही. अजून काय तुमच्या गावामध्ये आता योजना काय झाले, भरणे मामांनी आता एमआयडीसी मंजूर केली, अजितदादांनी दोघांनी. त्या एमआयडीसी निमसाकर जंक्शन साधारण 12-13 किलोमीटरचा 15 किलोमीटरचा अंतर आहे. त्याच्यामध्ये काय निमसाकर मध्ये लोक ते उद्योगधंदा काढतील, काय तरुण कामाला जातील तिथं, काय तरुणांना कामं मिळतील. हे जर काम करायचं असेल तर भरणे मामांना अजितदादाच पाहिजे. म्हणजे आता तुमच्याच गावातली लोक म्हणतात की रोजगाराचा प्रश्न मामांनी सोडवला नाही. ऐका आतापर्यंत त्यांनी एमआयडीसी मध्ये बराचसा प्रयत्न केला, तिथंही झाला नाही. थोडी जागतिक मंदी असली, मोबाईल चंदगड सारखी कंपनी आमच्या इथं गावापासून 5 किलोमीटरवर आहे, पण आता तिथं सगळा रोजगार कमी झालेला आहे. म्हणून त्यासाठी त्यांनी एमआयडीसी आणली. आता त्या एमआयडीसी मध्ये बाहेरचे उद्योगधंदे येतील आणि तिथं होतील ना, लोकांना कामं मिळतील. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमच्या गावातील युवकांना त्याचा फायदा होईल का? लय फायदा होणार, लय फायदा, भरपूर फायदा होणार. अजून काय वाटतं तुमच्या गावामध्ये काही सुखसुविधा याव्यात? सुखसुविधा आमच्या गावामध्ये बाकीच्या सुखसुविधा होतात आणि केल्यात भरणे मामांनी. फक्त आमचा 22 गावाला पाणी सोड्याचा प्रश्न भरणे मामाचा तळमळ आहे तेवढी. इतक्या तळमळीने सांगतात ते, पण हे विरोधक आता राजकारण पाण्यावर करतात ना, ह्यांनी काहीच काढ केलेलं नाही. ह्यांच्याकडे सत्ता होती 20 वर्षे. एक सगळं त्यांनी गुड्या उभारा सांगितल्या सगळ्या 22 गावात उभारल्या गुड्या लोकांनी. ही काठी, निमगाव, वरकोट, निर्वांगी, आमच्या निमसाकर गुड्या उभारल्या लोकांनी. त्यांचं पोटू लावलं, घरात सकाळ लावलं, लोकांनी पूजा केल्या. एक सकाळ पाणी दिलं नाही, त्यांनी सगळ्या दाबाड्या केल्या.
बरोबर. आतापर्यंत पाणी जर दिलं तर पाणी धमक देण्याची पाणी गांगात धमक. महाराष्ट्राचा एकमेव नेता अजित पवार आणि इंदापूर तालुक्याचा एकमेव नेता बरणे मामाच. ह्याच्याशिवाय कोणच विकास करू शकत नाही इंदापूरचा. आतापर्यंत सगळं काय सगळ्यांना होतं गेले 70 वर्षात 50 वर्षात नाही झालं की बरणे मामाने अख्ख्या तालुक्यात केले. निमसाकरच नाही मग अख्ख्या तालुक्यात केलं. इथं रस्ता नव्हता माणसाला यायला. आम्ही स्वतः इष्ट ढकलून काढले त्या खाली इथं शिवाला. बरोबर. म्हणजे राजकारणातला तुम्हाला तगडा अनुभव आहे. एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून असं कळतं की तगडा अनुभव आहे आणि बरीचशी तुम्ही अशी इलेक्शन बघितली. परंतु 2024चं जे आताचं आमदारकीचं इलेक्शन आहे जरा वेगळंच आहे. तिरंगी लढत आहे. असू दे ना. एकीकडे परिवर्तन आहे, एकीकडे दूरदृष्टी आहे आणि एकीकडे विकास आहे. म्हणजे नेमकं 2024 ला कोण गुलाल उधळलं काय वाटतं? भरणे मामाच गुलाल उधळणार आणि अजित दादाच. बरोबर आहे. एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी विकास कामं केलेले आहेत. त्या विकास कामांवरती जनता फिदा आहे का? लय खुश आहे जनता. लय खुश आहे. लय खुश आहे. काही लोकांना बाहेरनं वाटतंय असं. आतनं बघा शुप्त दाट कशी आहे. पेटे निघाला ना मतदान मोपताना कळलं तुम्हाला कसं लीड निघतंय ती. म्हणजे लीडच देणार. लीड 50 ते 60 हजारांनी भरणे मामा निवडून येणार. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की मतमोजणी झाल्यानंतर पेट्या खोलल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो सर्वांना पाहायला मिळेल. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा राम राम. राम राम. काय गाव हेच आहे ना? गाव हेच आहे. मग काय वाटतं तुम्हाला 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं गाव बदललंय का? गाव बदललेला आहे पण माझ्या पुढे हा शेतीचा प्रश्न महत्वाचा आहे. शेतीचा प्रश्न महत्वाचा आहे. आज जर असे आमचा विरोध नाही, महिलांना पैसे द्या सगळ्यांना द्या, लोक कष्ट करायला मागत नाहीत. बरोबर आहे. आणि शेतात मजूर मिळत नाही. अक्षरशः 5-4 वर्षात शेती पडून ठेवायची पाळ्याने त्या देशाची उन्नती न होता अधोगती होणार आहे. बरोबर. त्याला जबाबदार सर्वच आहेत. बरोबर आहे. सर्वच आहेत. एवढंच मला प्रामाणिक म्हणायचे. तुम्हाला शेती ही मेन जगवायची असेल हे असं राजकारण कुणी करू नये. बरोबर आहे. तिकडून उड्या मारून तिकडं, तिकडून उड्या इकडं, ह्याच्यामुळे जनता मरायला लागली आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. आणि त्यामुळे कष्ट करण्याची प्रवृत्तीमुळे त्यांचं वय 50-60 वर्ष राहणार आहे. जो कष्ट केलाय तो 100 वर्ष जगतोय. हा इतिहास आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे राजकारण करणारे नेते आहेत त्यांनी एका जागेवर स्थिर राहून शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतला पाहिजे. योग्य निर्णय घेतला पाहिजे. बरोबर आहे. उद्या शेतीचं काय करणार आहे? शेतीचं उत्पन्न तुम्ही जगणार आहे. बरोबर आहे. अतिशय सुंदर दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की शेतीचा जो मोठा प्रश्न आहे म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीतून जे काही उत्पन्न निघतंय त्याला योग्य रेट दिला पाहिजे. कारण आपला महाराष्ट्र असेल, देश असेल, कृषी प्रधान आहे आणि जर तुम्ही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर आपला महाराष्ट्र पण आणि देश पण रिव्हर्स येईल असं दादांचं एकंदरीत म्हणणं आहे. आज हे पैसे देण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याला 5 गडी लागणार आहेत. आज जो दर आहे आज शेतीचा वरचा जर शासनाने द्यावा असे पैसे देण्यापेक्षा बाकी आम्ही 50% जर शेतकरी मजूर म्हणून पैसे बाकी आम्ही 50% जर शेतकरी मजूर म्हणून पैसे द्यायला तयार आहे. बरोबर आहे. तर शेती टिकणार आहे. बरोबर आहे. आमचा देण्यामध्ये विरोध नाही. आज 1,500 रुपये दिलेत ना ते शेतकऱ्यांना काय मदत करा मजुरी करता अधिक त्यामध्ये त्यांचं हे करून घ्या आणि त्यांचंही दुकानात बाजार करा. शेतकरी उत्पन्न भरपूर निघाल आणि महाराष्ट्र पुढे जाणार आहे. बरोबर आहे. अतिशय तळमळीने बाबांनी सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणजे सर्वांनाच एक विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय शासनाने घ्यावेत असं त्यांना वाटतं. आपल्यासोबत युवक दादा आहेत. दादा राम राम. राम राम. गाव कुठलं तुमचं? निमसाकर. काय वाटतं निमसाकर गावामध्ये नेमकी हवा कोणाची आहे? हवा कोणाची बी असू द्या पण आता युवक वर्ग हा सगळा नवीन हा परिवर्तन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. युवक वर्ग हा सर्व किटलीच्या मागे आहे म्हणजे प्रवीणभाई माने यांच्या मागे. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला 2024 ला जे प्रवीणभाई माने आमदारकीचं इलेक्शन लढवत आहेत ते कोणकोणत्या मुद्द्याला धरून लढवत आहेत? त्यांचा मुद्दा म्हणजे सगळ्यात पहिला बेरोजगारी असून पाण्याचा मुद्दा एक. पाणी एक आम्हाला व्यवस्थित मिळत नाही वेळेवरती असून एवढं हा पाण्याचा प्रश्न कोणी जरी आला तरी मिटणार नाही. ह्याच्या 20 वर्षापासून राजकारण चाललंय. सर्वजण म्हणतात पाणी आणलं, पाणी ह्याने आणलं, पाणी त्याने आणलं, पाणी काही मिळत नाही व्यवस्थित. येत जातं पाणी त्याचं काय कोणी जरी आलं तरी पाणी मिळणार नाही इच्छात होत आहे. कारण पाणी कमी होत आले धरणात. बागायत क्षेत्र वाढत चाललंय वरती. कोणी जरी आलं. तुम्ही पसंती प्रवीणभाई माने यांना दिलेली आहे. प्रवीणभाई माने हे मतदारांसाठी नेमकं काय काय करणार आहेत की म्हणजे प्रवीणभाई मानेंना मतदान का करायचं? आता हे तर सर्व म्हणतात सर्व विकास झालेला आहे बरोबर. सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न आहे. मग आता हे म्हणतात कारखाना चालू करू आपण, दर देऊ उसाला शेतकऱ्यांसाठी आणि दुधाचं अनुदान असेल. दुधाचं अनुदान हे काय ह्यांच्या हातात नाही, संघाच्या हातात नाही किंवा कोणाच्या दुधावाल्याच्या हातात नाही. डायरेक्ट शासनाकडे येणार शेतकऱ्याच्या खात्यात पडणार. हे विरोधक टीका करतात की अनुदान आम्हाला वेळेत मिळत नाही. हे ह्याच्यात कोणाचा
प्रश्न सोडून द्या, ते वेगळा प्रश्न हा, झाला. पण टीका झाली ना दादांनी त्याच्यावर. आपल्याला प्रतिक्रिया दिली. हा. म्हणजे प्रवीण भाई जनतेसाठी काय करणार ते तुम्ही आता ते सांगा. कारखान्याचा विषय त्यांनी मांडलेला आहे, शब्द दिलेला आहे मानेदादांनी, की शब्द दिलेला आहे की अजून 5-6 हजार रोजगार युवकांना मिळेल. बरोबर. आणि ह्याच्या माध्यमातून सोनाई ग्रुपच्या माध्यमातून ह्याच्या अगोदर त्यांनी 7,200 जणांना तालुक्यातून किंवा तालुक्याच्या बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तिथं कोणीही कुठं राजकारण कधी त्यांच्या डोक्यात नव्हतं. 2 मिनिटं मामा, ऐका की. त्यांच्या तुम्ही डोक्यात जर कधी असा कालवा केला राजकारण ना, 2 मिनिटं दादा, नसतं. त्यांच्या ऐका डोक्यात की. हा फक्त तुम्ही जर असं कालवा बेरोजगार केला तर हे वैयक्तिक काय म्हणतात आम्हाला बी कळत नाही, परत तुम्ही ऐकाय गेल्यावर तुम्हालाही कळणार नाही. मग उगाच आम्ही कसा फोडून आमचा फायदा काय? एक 5 मिनिटं सहकार्य करा, सगळ्यांची मुलाखत घेऊ आपण. थोडं सहकार्य करा आम्हाला. त्यांच्या माध्यमातून आता 7,200 तालुक्यातील युवक असून परत बाहेरील तालुक्यातील सुद्धा महिला कामगार वगैरे असतील तर त्यांनी तो रोजगार निर्माण केला. त्यांच्या डोक्यात कधी राजकारण नाही, त्यांना विकासच करायचा आहे तालुक्याचा. 2024 ला प्रवीण भाई माने गुलाल उधळतील का? उदय 100% इंदापूर तालुक्याचा आमदार होतील. 100%. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. प्रवीण भैया माने हे विकासाचे मुद्दे धरून 2024चं इलेक्शन लढवत आहेत. काही बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा ऊसाचे प्रश्न असतील, कारखाना नवीन तयार करू असे आश्वासन जनतेला प्रवीण भैया माने देत आहेत. अजून काही लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, नवीन चेहरे. दादा गाव कुठलं? निमसाकर. काय वाटतं तुमच्या निमसाकर बदललंय का? नाही अजून काय विकास म्हणावा असं काय झालेलं आता गावात तर तालुका उठवून दिला, रस्ते झालं, पाण्याच्या सोय आहेत, आरोग्याच्या सोय आहेत, आणि तुम्ही म्हणता विकास झाला नाही. नाही कुठं काय झाले आता रोड नाहीत, बंधाऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न अजून तसं राहिलेला आहे. म्हणजे कुणाच्या दबावाखाली येऊन बोलत नाही ना, नाही दबावाचं मनातलं बोलायचं, दिल खुलास. मग तुमच्या जरा चेहऱ्यावर वाटतंय हो. नाही दबावाचं काय नाही. आणि महत्वाचं म्हणजे रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा त्यामुळे आता 100% कोण आहे हो टँकरवाला? या इकडे मामा. त्यामुळे ह्यावेळेस 100% प्रवीण भाईच बोलायला उदाहरणार. प्रवीण भैया माने गुलाल उधळतील. काय वाटतं प्रवीण भैयांनी की सर्व जनतेला आश्वासन दिलेलं आहे की कारखाना आम्ही उभा करू, काय वाटतं कारखाना उभा करतील? 100% उभा करते. विश्वास आहे त्यांच्यावर? 100%. अतिशय दणकेबाज प्रतिक्रिया दादांनी दिलेल्या आहेत. अजून नवीन कोण पाटील आहेत की? रामराम पाटील. नमस्कार. गाव कुठलं? नमस्कार. निमसाकर. काय वाटतं 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं निमसाकर बदललंय का? 100% बदललाय. काय विकास कामं काय झाली गावात? भरपूर विकास झालेला आहे. काय झालंय? रस्त्यांचा झालाय, हा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय ना, लाईटीचा सुटलाय, आरोग्याचा ओके, म्हणजे शाळा ही व्यवस्थित आहेत का? ओके मध्येच आहे. म्हणजे तुमच्या गावातील विद्यार्थी आहेत ते शाळेत जाऊन योग्य म्हणजे चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकतायत? हो घेतात. म्हणजे काय वाटतं एकंदरीत 2024 ला कोण गुलाल उधळेल? मामा बर्ने मामा. बर्ने मामा. म्हणजे का नेमकं का बर्ने मामा? त्यांनी बराच विकास केलेला आहे. म्हणजे आरोग्याचा असो, पाण्याचा असो, शेतीचा असो. आता नवीन रोजगार मिळवण्यासाठी नवीन आता तुम्हाला जंक्शनला MIDC चा प्रकल्प आणला दादांनी वगैरे आणला. म्हणजे त्या MIDCचा तुमच्या गावातील युवकांना फायदा होईल का? 100% फायदा होईल. म्हणजे 2024 ला दत्तात्रय मामा बर्ने हॅट्रिक वर राहतील का? 100% राहतील. 25 ते 30 हजार निवडून येतील मामा. अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया दादांनी दिलेली आहे. त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की दत्तात्रय मामा बर्ने पुनश्च एकदा 2024 ला गुलाल उधळतील. अजून काही युवक दादा आहेत आपल्यासोबत.